नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता भूमिपुत्र आक्रमक झाले। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी केली जाते। भिवंडी ते नवी मुंबई असा मोर्चाही काढण्यात आला, तर हजारोंच्या संख्येनं कार रॅली काढत आंदोलन करण्यात आलं। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आलं, तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील हे देखील आंदोलनात सहभागी होते। मागणी एकच आहे, पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे आणि ते आम्ही घेऊन राहू। आता काय अडचण आहे आता माहित नाही। आता आम्ही प्रयत्न सर्व प्रकारे सर्व पक्षाचे लोक सर्वांनी प्रयत्न केलाय। आता कुठे घोडा अडकलाय माहित नाही। आता लवकरात लवकर आता हा इशारा द्यायचं काम आम्ही केलेलं आहे। नाही झालं तर मग आम्ही सत्ता कोणाची पण असो त्याचं काय घेणं देणं नाही आहे। करायचं का नाही करायचं याच्यावर आहे। आता नाही झालं तर मग आम्ही आमची जात दाखवू। एकही विमान इथे उतरू देणार नाही का इथून उडून देणार नाही। गेल्या अनेक वर्षापासून हे आंदोलन आम्ही करत आहे सातत्याने। जी प्रोसिजर चालू होती, मी स्वतः आमदार असताना दोन्ही हाऊसमध्ये आमच्या बाकीच्या सहकार्यांनी पण तो प्रस्ताव पारित करून केंद्राकडे पाठवलेला आहे। आता केंद्राकडे भिजत घोंगडं पडलेलं आहे। आम्ही गेल्या वर्षीच मुरली अण्णा मोहोळ यांच्याकडे मीटिंग घेतली। त्यांनी आम्हाला सांगितलं की असा दुसरा कुठला प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे दिबा पाटील साहेबांचंच नाव यायला लागेल। परंतु अजूनही भिजत घोंगडं ठेवलेले आहे। मला वाटतं सरकार कुठेतरी निवडणुकाच्या तोंडावरही खेळ खेळत असतात। लोकसभेमध्ये त्यांनी या विषयावर चर्चा घडवून आणली आणि आज विमानतळाच्या उद्घाटनाची 30 तारीख टेंटेटिव्ह या ठिकाणी समोर येत असताना नावाच्या बाबतीत मात्र कुठलीही हालचाल दिसून येत नाही आणि म्हणून एक अस्वस्थता साऱ्यांच्याच मनामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी हा आजचा उपक्रम झालेला आहे। मी सर्व समाजाच्या वतीनं बाळ्यामामांचं मनापासून अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन की त्याने अगदी योग्य वेळी ह्या आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।